नमस्कार. एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट BMS कॉलेजमध्ये शिक्षणासाठी किती खर्च येतो हे बघणार आहोत, ज्यामध्ये आपण कॅटेगरी वाईज फीज किती राहणार आहे आणि त्यासोबतच हॉस्टेल, मेस, डिपॉझिट्स आणि इतर गोष्टींचा देखील विचार करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही इतर विद्यार्थ्यांसोबत देखील शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आपल्या राज्यात 22 गव्हर्नमेंटचे BMS कॉलेजेस आहेत आणि शासनाकडून त्याकरिता फीज ठरवली जाते, ज्यामध्ये कॉलेजची ट्युशन फीज असेल, डेव्हलपमेंटल फीज असेल, ही शासनच ठरवत असते. उदाहरण म्हणून आपण अष्टांग आयुर्वेद कॉलेजचे फी स्ट्रक्चर बघूयात, ज्यामध्ये आपल्याला या कॉलेजचे ॲडमिशन फीजचा विचार केला तर 1,500 रुपये कॉलेजची ॲडमिशन फीज राहणार आहे. पुढे आपण कॉलेजची ट्युशन फीज बघितली तर कॉलेजमध्ये 47,500 रुपये कॉलेजची ट्युशन फीस राहणार आहे. त्यानंतर आपण अदर चार्जेस देखील इथे बघू शकतो, ज्यामध्ये जिमखाना फीज असेल, लायब्ररी फी असेल किंवा एक्झामिनेशन फीज जी आहे ते देखील आपण इथे बघू शकतो. त्यासोबत कॉलेजची जी डेव्हलपमेंट फीज आहे ती 3,000 रुपये राहणार आहे. व ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला या कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला 60,850 रुपये कॉलेजची फीज राहणार आहे. पुढे आपण रिझर्व कॅटेगरीचा विचार केला, ज्यामध्ये SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, त्यासोबत OBC, VJ आणि NT कॅटेगरी येतात. तर त्याकरिता या कॉलेजची ट्युशन फीज 13,350 रुपये राहणार आहे. तरी जर आपण EWS कॅटेगरीचा देखील विचार केला तर या कॉलेजमध्ये आपल्याला ट्युशन फीज जी आहे EWSसाठी ती 23,750 रुपये राहणार आहे. त्यासोबतच कॉलेज टू कॉलेज जे अदर चार्जेस आहेत ते व्हॅरी करू शकता, परंतु ट्युशन फीज आणि डेव्हलपमेंटल फीज जी आहे ती प्रत्येक कॉलेजसाठी सेमच राहणार आहे. आपण इथे कॉलेजच्या हॉस्टेलचा विचार केला तर साधारणपणे आपल्याला 8,000 ते 10,000 रुपयामध्ये कॉलेजचे हॉस्टेल देखील अवेलेबल होऊ शकते, परंतु हे देखील कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करते. त्यासोबतच जर तुम्हाला आमच्याकडून पेड काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर आम्हाला 920 910 1770 या नंबरवरती आम्हाला पेड काउन्सिलिंग 2024 असा मेसेज करावा व आमच्या टीमद्वारे तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल. त्यासोबतच तुमचे खात्रीशीर एक चांगल्या ते चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन देखील करण्यात येईल. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आमची सर्वात कमी काउन्सिलिंग फीज आहे. स्टेट कोट्याकरिता 4,200 रुपये आणि स्टेट प्लस ऑल इंडिया कोट्याकरिता 6,000 रुपये एवढी आपली काउन्सिलिंग फीज राहणार आहे. त्यासोबतच तुमच्या संपूर्ण ॲडमिशनची जबाबदारी ही आमची राहणार आहे. त्यासोबतच जर तुम्हाला अदर स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर देखील आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. आमचा नंबर आहे 920 910 1770 व त्यानंतर तुमच्या संपूर्ण ॲडमिशन हे आमच्या टीमद्वारेच केले जाईल. त्यासोबतच आम्ही आमच्या फ्री व्हॉट्सॲप काउन्सिलिंग ग्रुपची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ज्यावर जाऊन तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन करू शकता व ज्यावर आम्ही सर्व काउन्सिलिंग रिलेटेड अपडेट्स त्या ग्रुपवरती पाठवत असतो. तर आपण भेटूयात नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये. धन्यवाद.